लक्ष 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 नाशिककरांनो, तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स. फॅन असो, LED लाईट्स, टीव्ही, होम थिएटर, वॉटर हीटर किंवा कार स्पीकर, सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह. पत्ता: रामालय हॉस्पिटलच्या बाजूला, भगवती मिसळच्या मागे, पंचवटी कारंजाजवळ, नाशिक. संपर्क: 96 89 78 68 17. वाझट इलेक्ट्रॉनिक्स, गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक. हिंददी चादर शहीदी समागम कार्यक्रमासाठी नियोजन करावं. जिल्हा अधिकारी आयुष प्रसाद. हिंददी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350व्या शहीदी समागम कार्यक्रम 28 फेब्रुवारी व 1 मार्च 2026 रोजी नवी मुंबईतील खारघर येथे होणार आहे. या निमित्त जिल्ह्यातील नागरिकांना कार्यक्रमासाठी सहभागी होण्याकरिता नियोजन करावं, अशा सूचना जिल्हा अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या. जिल्हा अधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृह येथे हिंददी चादर शहीदी समागम कार्यक्रम नियोजनासाठी आयोजित बैठकीत जिल्हा अधिकारी श्री प्रसाद बोलत होते. यावेळी नाशिक महानगरपालिकेच्या प्रशासन अधिकारी मीता चौधरी, तहसीलदार करमणूक शाखा सुनीता जराड, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन बोदले, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉक्टर स्वप्नील तोरणे, महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद, लबाना समाजाचे क्षेत्रीय समिती सह अध्यक्ष रवींद्र गांगोले नाईक, सिंधी समाजाचे क्षेत्रीय समिती सह अध्यक्ष गुरुमुख सिंग संधू यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते. जिल्हा अधिकारी श्री प्रसाद म्हणाले की नवी मुंबईतील खारघर येथे होणाऱ्या हिंददी चादर श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350व्या शहीदी समागम कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील सीख, शिकलगर, बंजारा, लबाना, सिंधी, वाल्मिकी, उदासीन, भगत, नामदेव, वारकरी संप्रदायासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. नागरिकांना कार्यक्रमस्थळी पोहोचण्यासाठी विशेष रेल्वे तसेच बसेसची व्यवस्था करण्यासाठी संबंधित विभाग प्रमुखांशी चर्चा करून जिल्हा प्रशासनामार्फत नियोजन करण्यात येईल. यासाठी संप्रदाय प्रमुखांनी कार्यक्रमासाठी येणाऱ्या भाविकांची अंदाजित संख्या निश्चित करून कळवावी. कार्यक्रमाच्या प्रचार प्रसिद्धीसाठी जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळा व महाविद्यालयांमधून प्रार्थनेच्या वेळी संधीधर सरताज यांचे हिंदगी चादर गीत वाजवण्यात यावं. तसेच स्मार्ट क्लासरूमच्या माध्यमातून श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या कार्याचा माहितीपट विद्यार्थ्यांना दाखवण्यात यावा. शाळा व महाविद्यालयांनी याबाबतचे जिओ टॅग छायाचित्र व व्हिडिओ संकेतस्थळावर अपलोड करण्याबाबत जिल्हा अधिकारी श्री प्रसाद यांनी सूचित केलं. जिल्ह्यातील शासकीय होर्डिंग्ज, आकाशवाणी व FM वाहिन्यांवरून कार्यक्रम आवाहनपर जिंगल्स प्रसारण करण्यात यावं. तालुका स्तरावर ग्रामसभेमधूनही कार्यक्रमाबाबत संप्रदाय प्रमुखांनी माहिती द्यावी. तसेच कार्यक्रमाच्या शोभायात्रेसाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून द्यावा. नाशिक व मालेगाव येथील चित्रपटगृहातून हिंददी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचा 4 मिनिटांचा जीवनपट व्हिडिओ प्रसारित करण्याबाबत नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री प्रसाद यांनी दिल्या. बहुत ही बड़ा ये उपराला किया है जो ये शहीदी समागम मनाया है. हमारे CM साहब देवेंद्र फडणवीस जी, रामेश्वर जी, इन्होंने बहुत ही ऐसा उपराला किया है जिसमें कई समाज इकट्ठे कर लिए हैं. ये शहीदी समागम साहिब श्री गुरु तेग बहादुर जी, जिन्होंने अपनी शहादत इंसानियत के लिए, धर्मांतरण को रोकने के लिए और हिंदुस्तान के लिए दी थी, जिनका हमारे समाज के ऊपर एक बहुत ही अच्छा असर पड़ा है. और आज सारे समाज एक साथ इकट्ठा होके हम हमारे पूरे ही नासिक के जितने भी हमारे रहवासी हैं, चाहे वो किसी भी समाज का हो, उनसे विनती करते हैं कि 28 और 1 तारीख को, 28 फरवरी और 1 मार्च को जो समागम खारघर मुंबई में होने जा रहा है, वहाँ हर आदमी आके वहाँ दर्शन करे, अपनी हाजिरी भरे और हम सब मिलकर अपनी एकता का, अपनी अखंडता का एक ऐसा प्रतीक दे वहाँ कि सारी दुनिया इस चीज़ को रहती दुनिया तक याद रखे. मैं शुक्रगुजार हूँ सारे इन समाजों का जो समाज इस शहीदी समागम के लिए एक साथ आए हैं. शुक्रगुजार हैं CM साहब का, फडणवीस जी का, रामेश्वर जी का, जसपाल सिंह जी का और हमारे जितने भी संत हैं, जितने भी साधु संत हैं इस समागम में जुड़े हुए हैं,
सबका बहुत बड़ा योगदान है। हमारे पोहरा देवी जी के महंत हैं, जीतू जी महाराज हैं, जो भी इसके साथ जुड़ा है उनका एक ऐसा योगदान रहा है कि उनके आशीर्वाद से ये समागम रहती दुनिया तक हमारे फडणवीस साहब का भी नाम रहेगा और इस महाराष्ट्र का भी नाम रहेगा, जिसने पूरा एकता के साथ लोगों को जोड़ा है। वाहेगुरु जी का खालसा, वाहेगुरु जी की फतेह। वाहेगुरु जी का खालसा, वाहेगुरु जी की फतेह। श्री संत सेवालाल महाराज की जय, संत काळू बाबा की जय, हिंदू समाज की जय। मी रवींद्र गांगुले नाईक, धर्मजागरण समिती क्षेत्रीय समितीचा सह अध्यक्ष आहे आणि जो हिंददी चादर गुरु तेग बहादूर साहेबजीच्या शहीदी समागम 350वी मनवली जात आहे, त्या शहीदी समागमाप्रसंगी आज क्षेत्रीय समिती मुंबईतर्फे नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक झाली। या बैठकीमध्ये माननीय जिल्हाधिकारी यांनी पुढील नियोजनाबाबत आमच्याशी चर्चा केली। अतिशय चांगल्यारीत्या पुढच्या नियोजनाबाबत चर्चा झाली आहे। त्यामध्ये भोजन व्यवस्था असेल, त्यानंतर जाण्याची व्यवस्था असेल, त्यानंतर इथली कोणतीही आरोग्य व्यवस्था असेल, त्यानंतर इतर प्रसार प्रसिद्धी बदली योजना असेल आणि सगळ्या मीडिया असेल, यामध्ये कलेक्टर साहेबांनी त्यांच्या पद्धतीने आदेश दिले आहे की हिंददी चादर गुरु तेग बहादूर साहेब यांनी जी 350 वर्षापूर्वी जी शहीदी दिली होती, ही फक्त या 5-6 धर्मासाठीच नव्हे तर अखंड हिंदुस्थानासाठी दिली होती आणि संपूर्ण जगामध्ये राहणाऱ्या हिंदू समाजासाठी दिली होती आणि आज ते आहे म्हणून आज आपलं सर आपल्या धडाच्या वरती आहे। हिंददी चादर हे नाव सगळ्यांपर्यंत जावं याच्यासाठी माननीय महाराष्ट्र सरकार देवेंद्रजी फडणवीस यांनी आम्हाला खूप मोठं सहकार्य केलं आहे आणि या कार्यक्रमाचे समन्वयक आमचे मार्गदर्शक रामेश्वर भाऊ नाईक यांच्याही मोठ्या सहकार्याने आणि गुरु साहेबचे आमचे जे हरनाम सिंगजी खालसा हे जे आहेत यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नाने हे कार्यक्रम शक्य झाले आहेत। मी सगळ्यांना या कार्यक्रमासाठी सगळ्यांना आमंत्रित करत आहे आणि सगळ्यांनी जातपात धर्म बाजूला ठेवून या कार्यक्रमासाठी उपस्थिती लावावी। वाहेगुरु जी का खालसा, वाहेगुरु जी की फतेह। नाशिककरांनो, तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा, भंडारी कार डेकोर्स। कार सीट कव्हर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत, हेडलाइट्स, मॅटिंग, सिरॅमिक कोटिंग, सन कंट्रोल फिल्म्स, ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम, उफर्स, अलॉय व्हील्स, सगळं काही एकाच छताखाली। बेस्ट टॉप अपग्रेडेशनसाठी फक्त भंडारी कार डेकोर्स। ठिकाण वज्र कॅपिटल, शिंगाडा तलाव, नाशिक। संपर्क 98 22 47 56 78। भंडारी कार डेकोर्स, विश्वासाचं नाव, दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण।